मी कोमल तुपे. मला आफ्टर डिलिव्हरी नंतर श्वास घ्यायला आणि दम लागल्यासारखं होत होता. त्या अगोदर वाशीच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. तर तिथे काही मला काही फरक नाही जाणवला. परत तिथून डिस्चार्ज भेटल्यानंतर घरी आल्यानंतर सेम प्रॉब्लेम मला झाला. तर तिथून आम्ही या हॉस्पिटलमध्ये आलो. माझे मिस्टर आहेत. दादा तुम्ही काय सांगाल? रिकव्हरीचं म्हणलं तर 23 तारखेपासून आमचा दवाखाना चालू होता. आय थिंक 10-12 दिवस ते वाशीच्या सर हॉस्पिटलमध्ये गेले, पण रिकव्हरी चान्सेस खूपच कमी होते. म्हणजे ओटो काढल्यानंतर तिला प्रॉब्लेम चालू होत होता. आता इथे डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी गेल्यानंतर 4 तासांनी पुन्हा चालू झाला प्रॉब्लेम, म्हणून आम्ही इथे घेऊन आलो. ओके. तर 2 दिवसामध्ये आता हा 4था दिवस, पण पूर्णपणे इथल्या गोळ्यांच्या आणि डॉक्टरांच्या सपोर्टमुळे ती आज व्यवस्थित झालेली आहे आणि सगळ्या गोष्टी इथे प्रॉपर व्यवस्थित होत्या. म्हणजे आफ्टर प्रेग्नन्सी नंतर तिला ब्रिदिंगचा विषय झाला होता. तिथं फुफ्फुसामध्ये हे केलं तेव्हा पाणी म्हणून सांगितलं होतं. ते रिकव्हर झाल्यानंतर तिथं फुफ्फुस म्हणजे पाणी वगैरे जास्त पिल्यानंतर ते प्रेशर आल्यामुळे फुगत होतं, त्यामुळे त्याला ब्रिदिंगचा इश्यू होता. आता इथे जी ट्रीटमेंट घेतली आता व्यवस्थित वाटतं तिला. एकंदरीत इथल्या ट्रीटमेंटमुळे पेशंटला फायदा झाला आहे. धन्यवाद.